नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे क्रेझी दक्ष्वी। आज मी बनवलं आहे एकदम झणझणीत मसालेदार आणि चविष्ट कोलंबी मसाला। ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी सहज बनवू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोलंबी मसाला बनवण्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, तेल, कोकम आणि घरातील वापरातील मसाले। प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कोलंबीला मॅरिनेट करून घ्यायचे आहे। यात हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, लाल तिखट घालून व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे। त्यामुळे कोलंबीला छान चव येते आणि मसाले आतपर्यंत मुरतात। आता गॅसवर टोप ठेवायचा आहे। यात 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यावर यात फोडणीसाठी कढीपत्ता, चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर यात 1 चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, सर्व मसाले नीट मिक्स करून 2 मिनिटे तेलावर परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर यात चिरलेला टोमॅटो घालून 2 ते 3 मिनिटे टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी घालून तेलावर मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालून यात गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचे आहे। मग 4 ते 5 कोकम घालून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे उकळी काढून घ्यायची आहे। शेवटी यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे। झणझणीत आणि स्वादिष्ट कोलंबी मसाला तयार आहे। ही कोलंबी तुम्ही भात, भाकरी आणि चपाती सोबत खूपच भारी लागते। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच पारंपरिक, स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी क्रेझी दक्ष्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि
चविष्ट रेसिपीसोबत. थँक्यू.